म्हणजे आपल्याकडे स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात, 2 गोष्टींच्यासाठी करतात. एक गोष्ट अशी की नवऱ्याला दीर्घ आयुरारोग्य मिळावं आणि दुसरी गोष्ट अशी की जन्मोजन्मी 7 जन्मी तोच पती मिळावा. खरं म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, ते हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत जर होत असतं तर आम्हा डॉक्टरांची फार सोय झाली असती. आम्ही हॉस्पिटलच्या दारामध्ये एक वडाचं झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला ऑपरेशनला घेतलं असतं त्यावेळी त्याच्या बायकोच्या हातामध्ये एक सुताची गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं की तू झाडाभोवती सूत गुंडाळ, तू हे व्रत कर आणि त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे. एका बाजूला आमचं ऑपरेशन, दुसऱ्या बाजूला तुझं व्रत, डबल इंजिन लावूया, कशाने का विना पण निश्चित प्रकारे गुण येईल. परंतु हे सगळं कळत असताना देखील आजही सुशिक्षित स्त्री या सर्व प्रकारची व्रत, विशेषतः वटसावित्रीचं व्रत करते. आणि कसं करते? म्हणजे वडाची झाडं आता कुठेतरी गावाच्या बाहेर असणार आणि ती मुंबई पुण्यामध्ये शहरात कुठं मिळणार? मग सर्रास वडाच्या फांद्या तोडल्या जातात आणि त्या विक्रीला आणल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षाची तोड होते. कशा करता? तर वटसावित्रीचं व्रत पुजायचे म्हणून. म्हणजे बॉन्साय हा प्रकार आपल्याला माहित असेल की मोठी मोठी झाडं ही छोटी छोटी करून ठेवण्याची ती एक जपानी कला आहे. त्याच्यामुळे वडाचं झाड 20 वर्षाचं असतं आणि छोट्या कुंडीतच असतं. मला एकदा उच्च विद्या विभूषित मुंबईच्या विदुषी त्यांच्या घरचं बॉन्साय दाखवत होत्या. त्यांनी ते वडाचं कुंडीतलं झाड दाखवलं. त्या म्हणल्या की डॉक्टर, या वडाचं झाडचं वय 22 वर्ष आहे, पण त्याचा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे आमच्या या बिल्डिंगमधल्या बायका वटसावित्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठेही न जाता माझ्या घरी येतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात. मी त्यांना म्हटलं, याचा अर्थ एवढाच की तुमच्या झाडाचा बॉन्साय तर आहेच, पण तुमच्या कॉलनीमधल्या किंवा बिल्डिंगमधल्या महिलांच्या बुद्धीचं बॉन्साय देखील झालेलं आहे. असं बोललेलं लोकांना आवडत नाही. याचं कारण असं की लोकांना असं वाटतच नाही की आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात. वटसावित्रीची कथा किती जणांना माहीत आहे असा प्रश्न ज्यावेळी मी विचारतो त्यावेळी माझा असा अनुभव आहे की महिला समुदायामध्ये देखील कोणीही ती कथा नीटपणे अजिबात सांगू शकत नाही. कथा काय आहे? अश्वपती नावाचा एक राजा, तो निस्संतान असतो. नंतर तो देवीची पूजा करतो. 18 वर्ष त्याने तप आणि व्रत केल्यानंतर त्याला एक सुरेख मुलगी होते. तिचं नाव सावित्री. ही सावित्री म्हणे इतकी रूपवान असते, इतकी देखणी असते की तिला वरायला, तिच्याशी लग्न करायला कुणी धजावत नाही. शेवटी सावित्रीने स्वतःचा वर स्वतःच निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन राजा तिला पाठवतो. सावित्री या राज्यातनं त्या राज्यात, या जंगलातनं त्या जंगलाकडे जात असते, कारण 2 राज्यांच्या मध्ये जोडणारी जंगलच त्यावेळेला असायची. आणि एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो. सत्यवान हा ज्याचं राज्य गेलेलं आहे असा परांगदा झालेला राजा असतो. त्याचे वडील हे महाराज असतात. तेही त्यावेळी जंगलातच राहत असतात. ते आंधळे झालेले असतात आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याचा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो आणि मातीचे हत्ती आणि घोडे करून सत्यवान त्यांच्याशी खेळत असतो. त्याला बघितल्यानंतर सावित्री म्हणते की मी याच्याशीच लग्न करणार. ज्या वेळेला तिच्या वडिलांना हे कळतं त्यावेळी तिच्या वडिलांना आनंद होतो की चला आपल्या मुलीने आपला वर निवडला. त्याच्यानंतर लग्न प्रत्यक्षात होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद असं सांगतो की बाबा रे, तुझ्या मुलीने जो वर निवडलेला आहे तो 1 वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे. 1 वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे, तेव्हा हे लग्न तू करू नकोस. परंतु तरी देखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदाने थाटामाटाने लग्न तो राजा लावून देतो अश्वपती आपल्या मुलीचं. त्याच्यानंतर 1 वर्ष होतं. 1 वर्ष झाल्यानंतर यम येतो. यम सत्यवानाला घेऊन जायला लागतो. त्याच्या मागोमाग सावित्री जाते. यम तिला परोपरीनं परत पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बधत नाही. मग शेवटी यम तिला 3 वर मागायला सांगतो. ती 1 वर मागते की माझ्या सासऱ्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळालेलं आहे हे पाहण्याचं भाग्य लाभू दे. 1. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या निस्संतान पित्याला 100 पुत्र होऊ देत. 2. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा संसार हा दीर्घ आयुरारोग्य आम्हा उभयतांना लाभून सुखाचा होऊ दे. 3. आणि मग यम तथास्तु म्हणतो. आता ही सगळी कल्पना काय आहे असा तुम्ही कधी प्रश्न विचारला का? आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर येत नाहीयेत चटकन सांगून लोक, तर वडील स्वतः आणखी व्यापक प्रयत्न करेल का एका वृद्ध अमात्याला घेऊन तिला देशोदेशी स्वतःच्या स्वयंवरासाठी पाठवेल? त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी की
1 वर्षांनी जर नवरा मरणार आहे असं निश्चितपणे कळलं तर ते कळू शकतात. कुणी जर येऊन सांगितलं की अहो तुमच्या घरी हे लग्न तुमच्या मुलीचं ठरलंय, पण तुम्हाला माहित आहे का की त्यांच्या लिव्हरचा अमुक अमुक डॅमेज असलेला आजार आहे, ते 1 वर्षाच्या वर जगणार नाहीये, तर ते लग्न ती मुलगी करेल का आणि तिचे आईवडील ते करू देतील का? किंवा मुलींनी कधी असा विचार केलेला आहे का की जो आपला नवरा हा आजच्या काळामध्ये बोलायचं तर धंद्यामध्ये पूर्ण इस्टेट गेलेली आहे म्हणून एका झोपडपट्टीमध्ये राहतोय आणि ज्याचा आंधळा बाप त्यालाही आपल्याला सांभाळायचंय, त्याच्याबरोबर ती मुलगी लग्न करेल का? आणि लग्न करतो म्हणली तर तिचे आईबाप कर म्हणतील का? आणि समजा आईबापांनी लग्न लावूनच द्यायचं असलं तर प्रत्यक्षात जो राजा होता अश्वपती त्यांनी ते लग्न जंगलात का लावून दिलं? त्यांनी ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं? आणि ते लावल्यानंतर त्यांनी मदत का नाही केली की आपल्या जावयाला आणि आपल्या व्याह्याला आणून आपल्या राजधानीमध्ये ठेवायचं? हे प्रश्न देखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत. याचं कारण असं, हे सगळं जे घडलं याचं महत्वाचं कारण असं की ज्या मुलीला भाऊ नाही तिचं लग्न त्या काळामध्ये व्हायचं नाही. त्यामुळे हिचं लग्न होणारच नाहीये, कसं का असेना, पण एकदा हिचं लग्न तरी होतंय म्हणून तिचं लग्न लावून द्यायला बाप उत्सुक होता. लग्न करायला कदाचित परंपरेच्या दडपणाने ती उत्सुक होती. ही परंपरेचं दडपण इतकं जास्त होतं की तिने जे मागितलं ते काय मागितलं? पहिली गोष्ट मागितली की स्वतःच्या सासऱ्यासाठी, दुसरी गोष्ट मागितली म्हणजे स्वतःच्या वडिलांसाठी, तिसरी गोष्ट मागितली स्वतःच्या नवऱ्यासाठी, म्हणजे तिने तीनही गोष्टी पुरुषांच्यासाठी मागितल्या. त्यामुळे हे सबंध व्रत ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळेला त्यातला गर्भितार्थ असा आहे की बाईनी आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण हे पुरुष वर्गाशी संबंधित असलेल्या बाबी, मग कदाचित वडील असतील, कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल, त्यासाठी केलं पाहिजे. हे सगळ्याच्या सगळं आजच्या आधुनिक विचाराशी पूर्णपणे विसंगत आहे आणि अनेक वेळेला ती विसंगतपणा किती हास्यास्पद ठरतो. म्हणजे कोल्हापूरकडचं एक उदाहरण आहे. एका गावामध्ये वटसावित्रीच्या दिवशी गावातल्या बायका जमून वटसावित्रीची पूजा करत होत्या. त्याला व्यवस्थित सूत गुंडाळत होता, हळदी कुंकू वाहून पूजा करत होत्या. 2 वर्ष लग्न झालेली एक बाई हे सगळं करत असताना अचानकपणे एक जीप आली. त्या जीपमधनं एक माणूस उतरला. त्यांनी ती पूजा करणाऱ्या बाईचा हात धरला, ओढला, तिला जीपमध्ये बसवलं आणि जीप भरधाव वेगाने निघून गेली. तर गावामध्ये एकच हलकल्लोळ झाला की हा काय प्रकार आहे की आमच्या गावामध्ये दिवसाढवळ्या देवाची पूजा करणाऱ्या किंवा वडाची पूजा करून वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या बाईला कोणीतरी माणूस या पद्धतीनं घेऊन जातोय आणि पळवून नेतोय, ही गोष्ट काय आहे? आणि मग त्याचा पाठलाग करण्यात आला. गाडी काही भरधाव वेगाने चाललेली नव्हती आणि गाडी अडवण्यात आली. त्या माणसाला खाली उतरवण्यात आलं आणि त्याला जोरजोराने विचारण्यात आलं की अरे काय आहे, तू स्वतःला कोण समजतोस? आमच्या गावातली अशी मुलगी तू पळवून का नेलीस? तो अत्यंत शांतपणे म्हणला, ती बाई कोण आहे तुम्हाला माहित आहे का? ते म्हणले कोण आहे? आमच्या गावची मुलगी आहे ती. तो म्हणला बरोबर आहे, पण ती माझी बायको आहे. 2 वर्ष आमची लग्न होऊन झालीत. आता आश्चर्यचकित व्हायची वेळ त्या घरच्या गावच्या लोकांच्यावर होती. ते म्हणले की अरे भल्या गृहस्था, मग ती चांगली वटसावित्रीची पूजा करत होती, जन्मोजन्मी 7 जन्मी हाच पती पाहिजे असं म्हणत होती आणि तू तिला पळवून नेण्याची काय गरज होती? तिचं झाल्यानंतर पूजा तू तिला घेऊन गेला असतास. तो म्हणाला लग्न होऊन 2 वर्ष झाली, ही बाई 7 दिवस देखील नांदली नाही. आता ही म्हणते की 7 जन्मी हाच पती पाहिजे, मी 2 वर्ष असाच राहिलो, आता 7 जन्म पण असाच राहू का? आता ज्या बाईला माहेरी राहावंसं वाटत होतं, सासरी संसार करावासा वाटत नव्हता, ती कशा करता विनाकारण ते वटसावित्रीचं व्रत करत होती?